सैनिक स्कूलची एक्झाम ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे 18 जानेवारीला, त्या विद्यार्थ्यांसाठी ही काउन्सिलिंग प्रोसेस ही ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम ती जी सोसायटी आहे सैनिक स्कूल सोसायटी त्यांनी कंपल्सरी केलेली आहे आणि एक प्रोसेस आहे ॲडमिशनची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये आपल्याला ही काउन्सिलिंग करणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. ते जर केलं नाही, समजा एखादी विद्यार्थी आहे आणि त्याला 300 पैकी 290 मार्क पडले किंवा 299 मार्क्स पडलेत आणि त्याने ही काउन्सिलिंग केलं नाही तरी सुद्धा तो या प्रक्रियेच्या बाहेर जाऊ शकतो. म्हणजे आणि एखाद्या विद्यार्थ्याला 180 मार्क 180 मार्क आहेत तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून जे विद्यार्थी पालक या ई काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतील त्यांना गृहीत धरलं जाणार आहे. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला 300 पैकी 295 296 मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्याने ठरवलं की नाही माझा तर नंबर लागणारच आहे, मी मेरिट लागलेलो आहे, तर या गैरसमजामध्ये राहू नका की तुमचं ऍडमिशन होईल असं. इव्हन स्पोर्ट ऍडमिशन जो शेवटचा राऊंड होतो त्याच्यामध्ये सुद्धा हे कंपल्सरी आहे की आपल्याला आपलं ई काउन्सिलिंग झालेलं असलं गरजेचं आहे. नाहीतर जे राऊंड्स होतात फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड 7-8 ते 10 राऊंड पर्यंत ते राऊंड होत असतात. ज्यांना सैनिक स्कूलमध्ये जायचंच आहे अशा विद्यार्थ्यांनी मार्क चांगले आलेले असतील त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन न घेता ही वाट पाहायला हवी. ज्यांना 200 किंवा 250च्या वर मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचं शेवटपर्यंत जर संयम ठेवलं तर कुठल्या ना कुठल्या स्कूलमध्ये आता न्यू सैनिक स्कूल पण आहेत, ओल्ड सैनिक स्कूल ते इथे स्कूल आहेत आणि आता टोटल ओल्ड प्लस न्यू सैनिक स्कूल मिळून 74 सैनिक स्कूल आतापर्यंत झालेले आहेत. बऱ्याच 100 स्कूलचं गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे. एनडीएला विद्यार्थी पुरवण्याचं, विद्यार्थी घडवण्याचं, चांगले विद्यार्थी निवडून त्या मुलांचं एक अवघड एक्झाम घेऊन परीक्षा घेऊन त्यांना एनडीएसाठी प्रिपेअर करणं हे सैनिक स्कूलचा मेन पर्पज असतो. आणि भारतामध्ये जवळपास 100 सैनिक स्कूल होणार आहेत. सध्याला 72 ते 74 सैनिक स्कूल रनिंगमध्ये आहेत. मागच्या वेळेला 72 सैनिक स्कूलमध्ये विविध विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ही सैनिक स्कूल प्रोसेस एक प्रोसेस आहे, ही प्रक्रिया एक प्रोसेस आहे एनडीएची एक्झाम तयार करण्याचं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची घडवणूक होत असते. तर नॉर्मल स्कूल आणि सैनिक स्कूल यातला फरक आपण नंतर बघणारच आहोत. सुरुवातीला आज ही काउन्सिलिंग प्रोसेस काय आहे ते डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या क्लासमधील एक विद्यार्थी त्याचं एक डेमो आपण हे इथं करणार आहोत. तर ज्या पद्धतीने घरी पण आपण करू शकतो आणि ज्यांना समस्या येईल, प्रॉब्लेम येईल ते डायरेक्ट क्लासला व्हिजिट देऊन ते इथं करू शकतात. परंतु एक सोपी प्रोसेस आहे. त्यांनी एक व्हिडिओ पण प्रोव्हाइड केलेला आपल्याला आणि एक प्रक्रिया समजून सांगितलेली आहे. कुठलीही चूक न करता ही काउन्सिलिंग प्रोसेस करणं कंपल्सरी आपल्याला. यात चूक झाली तर ती मग महागात पडू शकते, म्हणून काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. 22 फेब्रुवारी ही शेवटची डेट आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर ती डेट वाढेल या गैरसमजात आपण राहता कामा नये. 22 फेब्रुवारी शेवट आहे. शेवटी वेबसाईट हँग होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर करिता पालकांनी लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर हे करणं गरजेचं आहे. चला तर आपण बघूयात. कुठलेही क्रोम ब्राउझर असेल, कुठलेही ब्राउझर ओपन करून त्यावर जर आपण सैनिक स्कूल काउन्सिलिंग असं जर टाईप केलं, काउन्सिलिंग 2026 येतं, यावर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि एक इंटरफेस, एक वेबसाईट आपल्या समोर येईल. ही पहिली वेबसाईट पेसा नावाची वेबसाईट येईल. तर या ठिकाणी बघा त्यांनी लेटेस्ट जी न्यूज दिलेली आहे ही काउन्सिलिंगची, सैनिक स्कूलचं इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे आणि या ठिकाणी कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी आपण जे काही करणार आहोत पालक आणि विद्यार्थी ते इथं नो रजिस्ट्रेशनवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपलं कन्फर्मेशन पेज असेल किंवा ऍडमिट कार्ड असेल त्याच्यावर ऍप्लिकेशन नंबर आहे, तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. तर इथं अद्विकचा जो नंबर आहे तो मी टाकतो आहे. आता या नंबरवर टाकल्यानंतर ना इथं व्हेरीफाय येतं. ह्या व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. ऍप्लिकेशन नंबर व्हेरीफाईड असा मेसेज येईल. ऍप्लिकेशन नंबर करेक्ट टाकला तर असा मेसेज येईल, ऑल इंडिया सैनिक स्कूल 2026 ऍप्लिकेशन नंबर व्हेरीफाईड.
मग आपल्याला ओके केल्यानंतर जो नंबर आपण रजिस्ट्रेशन केलेला आहे फॉर्म भरताना